Hello friends, today we start our third chapter, which is the kinetic theory of gases and radiations. In that, first we discuss the states of matter, which is very important in that chapter. States of matter. We know that there are three states of matter: solid, liquid and gases. Okay, these are the basics. ज्या मॅटरच्या स्टेट्स आहेत त्या चॅप्टर साठी खूप बेसिक आहे, या इम्पॉर्टंट आहे पण चॅप्टर मध्ये की चॅप्टर स्टार्ट होताना जे आपल्याला लागणार आहे. आणि त्यानंतर दुसरं एक बेसिक आहे विच इज द लॉ. जे गॅसेस आहे ज्यामध्ये कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, त्यामध्ये कोणकोणते लॉ यूज करणार आहे आपण, त्यासाठी आपल्याला डिस्कशन करायचे. फर्स्ट ऑफ ऑल विच इज द बॉइल्स लॉ, सेकंड विच इज द चार्ल्स लॉ, थर्ड विच इज द गॅलुसेक्स लॉ. तर बॉइल्स लॉ मध्ये काय होतं? बॉइल्स लॉ ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. बॉइल्स लॉ मध्ये काय असतं? टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. जो काही प्रेशर आहे तो कसा आहे? इनव्हर्स प्रोपोर्शनला आहे. कशाला? व्हॉल्यूमला. बरोबर. त्यानंतर सेकंड विच इज द चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ मध्ये काय असतं? जो काही व्हॉल्यूम आहे एका फिक्स्ड मास साठी, एका पर्टिक्युलर मॉलिक्युलचा मास जेव्हा फिक्स केलेला असतं, त्याचा काही व्हॉल्यूम असेल, तो व्हॉल्यूम ऍट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर बट प्रेशर इज कॉन्स्टंट. या स्टेज मध्ये काय होत आहे? प्रेशर इज कॉन्स्टंट. तसं आपण बॉइल्स लॉ मध्ये काय होतं? प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम, बट इन चार्ल्स लॉ व्हॉल्यूम इज फिक्स्ड मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर बट प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. देन थर्ड विच इज द गॅलुसेक्स लॉ. गॅलुसेक्स लॉ, व्हाट इज द स्टेटमेंट फॉर गॅलुसेक्स लॉ? Pressure is directly proportional to the temperature at constant volume. This is the Gay-Lussac's law. These are three laws are very basics, which are useful in this chapter. Then, आपल्या नंतर chapter 1 ला टॉपिक आहे, which is the behavior of gas, which is the first topic in that chapter. Behavior of gas. What is the behavior of gas? Behavior gas मध्ये दोन टाइप घेतले यामध्ये गॅसचे. एक आयडियल गॅस आहे आणि एक रियल गॅस आहे. तर आयडियल गॅस मध्ये काय होतं? आयडियल गॅस मध्ये नो इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. जे दोन मॉलिक्युल आहे, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन त्याच्या नावातच आहे. दोन मॉलिक्युल आहे, त्यामधलं काही इंटरॅक्शन असणार आहे ते ऍबसेंट असतं तिथे. कशामध्ये? आयडियल गॅस मध्ये. आणि रिअल गॅस मध्ये काय असतं? कंपोजिशन ऑफ मॉलिक्युल्स अँड ऍटम. जो काही रिअल गॅस आहे आपला, रिअल गॅस मध्ये ऍटम्स आणि मॉलिक्युल असतात. ऍटम्स आणि मॉलिक्युल असतात आणि ते एकमेकांशी काय होतात? कंटिन्युअसली इंटरॅक्ट होत असतात. त्यामुळे जे इंटरॅक्शन असतं इथे प्रेझेंट असतात. आणि ते काय करतात? इथं लिहिलंय आपण विच डू इंटरॅक्शन. तर आयडियल गॅसचं इक्वेशन कोणतं आहे? आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. हे आयडियल गॅस साठी इक्वेशन आहे, खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. त्यानंतर आहे मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ काय आहे? द एव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ मॉलिक्यूल. द एव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ मॉलिक्यूल विथ कॉन्स्टंट व्हेलोसिटी. व्हेलोसिटी कशी असणार आहे मॉलिक्यूलची? कॉन्स्टंट बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. तर यामध्ये बघा, जर आपण दोन मॉलिक्यूल घेतला, इथे एक मॉलिक्यूल घेतला, इथे एक मॉलिक्यूल घेतला, इथे मॉलिक्यूल काय होणार आहे? कंटिन्युअसली पाथ चेंज करणार. इथून इथे, इथून इथं. हा जेवढा पाथ असणार आहे, ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत, डी पासून ई पर्यंत, ई पासून एफ पर्यंत, हा जेवढा पाथ असणार आहे, डी पासून सी पर्यंत, डी पासून सी पर्यंत किंवा ए पासून बी पर्यंत, या पाथला काय म्हणणार आहे आपण? मीन फ्री पाथ. मीन फ्री पाथ विच इज डिनोटेड बाय लॅम्बडा. आता यानंतर बघणार आहोत आपण रूट मीन स्पीड. रूट मीन स्क्वेअर स्पीड, दॅट इज द आरएमएस स्पीड. काय म्हणायचं याला? आरएमएस स्पीड. रूट याच्या नावातच आहे की रूट म्हणजे जी व्हेलॉसिटी असणार आहे, जो स्पीड असणार आहे, जो स्पीड कशाने निगेट केला आहे? व्ही बार. त्याचा काय असणार आहे? स्क्वेअर. बरोबर. रूटचा स्क्वेअर म्हणजे या रूट मध्ये जो स्पीड आहे त्याचा स्क्वेअर. डायरेक्टली फॉर्म्युला आहे आपल्याकडे, याचं एक्सप्रेशनही आहे. ते एक्सप्रेशन सुद्धा बघू आपण. फर्स्ट ऑफ ऑल बघू की रूट मीन स्क्वेअर कशाला म्हणायचं, की हे जो काही स्पीड असणार आहे त्याचा डायरेक्ट आपण त्याला स्क्वेअर रूट मध्ये घेणार आणि त्याला लिहिताना कसं लिहिणार? व्ही आर एम एस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT अपॉन एम नॉट. याच्यामध्ये काय आहे? स्पीड आणि जो काही टेम्परेचर आहे त्यांचं डायरेक्ट प्रपोर्शन आहे. ओके, यामध्ये दोन क्वांटिटी आहे, याचा एवढा संबंध नसतो, पण
स्पीड यामध्ये फक्त आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, VRMS इज इक्वल टू √3RT अपॉन m0. त्यानंतर आपण बघणार आहोत इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक एनर्जी. तर जे काही टेम्परेचर आहे, टेम्परेचरचं इंटरप्रिटेशन इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी, म्हणजेच टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जी दोघांचं कसं रिलेशन पाहिजे, इनव्हर्स पाहिजे का डायरेक्ट पाहिजे. ऑब्विसली रिलेशन कसं पाहिजे, डायरेक्ट रिलेशन पाहिजे. कशाचं, टेम्परेचर आणि एनर्जीचं. म्हणून एनर्जी इज इक्वल टू 3/2 n kBT. जेव्हा एनर्जीचं आणि टेम्परेचरचं कसं रिलेशन असेल, डायरेक्ट रिलेशन असेल, तेव्हाच इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन टर्म्स ऑफ आपण कायनेटिक एनर्जी म्हणू शकतो. यासाठी सुद्धा आपल्याला हा फॉर्म्युला एक्सप्रेस करायचा, यासाठी डेरिव्हेशन आहे. पण तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये इम्पॉर्टंट यामध्ये फक्त फॉर्म्युला आहे. म्हणून E इज इक्वल टू 3/2 इंटू NKT. त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आता काय डिग्री ऑफ फ्रीडम? Degree of freedom, DOF, defined as the total number of coordinate or independent quantity required to describe the position and configuration of the system completely. Means any particle x, y आणि z हे 3 ऍक्सिस घेतले तर एनी पार्टिकल त्याला किती डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतात की एक पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसला जाऊ शकतो, एक निगेटिव्ह वाय ऍक्सिसला जाऊ शकतो. एक मिनिट, एक्स, वाय आणि झेड. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बरोबर. तर हा एक्स ऍक्सिसला एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल, एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल. हा पार्टिकल कसा रोटेट होऊ शकतो, 6 डायरेक्शनला जवळ तो मूव्ह होऊ शकतो. एक पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला, एक निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला, एक पॉझिटिव्ह वाय ऍक्सिसला, एक निगेटिव्ह वाय ऍक्सिसला, एक पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसला, एक निगेटिव्ह झेड ऍक्सिसला. तर यावरनं आपण सांगू शकतो की हा पार्टिकलचा त्याचे पोझिशन तर काय दिलंय, डिस्क्राइब द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन सिस्टीम कम्प्लिटली. जी पोझिशन आहे त्या पार्टिकलची ते डिस्क्राइब करतं डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार, याच्या 6 असणार. कसं काय, झेडच्या 2, वायच्या 2, एक्सच्या 2. बरोबर. तर डिग्री ऑफ फ्रीडम साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, F इज इक्वल टू 3n मायनस k विच इज द डिग्री ऑफ फ्रीडम. तर डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला बुक मध्ये विचारलंय फॉर मोनो ऍटॉमिक अँड डाय ऍटॉमिक. आता मोनो म्हणजे त्याच्या नावातच आहे, मोनो कशाला म्हणायचं, मोनो म्हणजे सिंगल आणि डाय म्हणजे 2. तर यामध्ये n काय आहे, नंबर ऑफ ऍटम्स और नंबर ऑफ मॉलिक्युल्स, आणि k काय आहे, विच इज द इंडिपेंडंट रिलेशन बिटवीन पार्टिकल अँड सिस्टीम. म्हणजे जे पार्टिकल असेल आणि जी सिस्टीम असेल त्यामधले, म्हणजे आता हा पार्टिकल घेतला आपण आणि जी सिस्टीम आहे आपली, जी 3D सिस्टीम आहे त्यामधलं रिलेशन जे असेल ते कोण दाखवणार आपल्याला, के दाखवणार आहे. तर मोनो ऍटॉमिक म्हणजे सिंगल मॉलिक्युल आहे, तर सिंगल मॉलिक्युल साठी के इज इक्वल टू 0 असतो. तर F इज इक्वल टू 3n, यांची व्हॅल्यू किती टाकणार आपण इथे, n इज इक्वल टू 1 आणि k इज इक्वल टू 0. तर मोनो ऍटॉमिक साठी डिग्री ऑफ फ्रीडम किती भेटणार आपल्याला, 3. आणि डाय ऍटॉमिक साठी, डाय ऍटॉमिक म्हणजे 2 मॉलिक्युल, तर 2 मॉलिक्युल मध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे बिटवीन 2 पार्टिकल, रिलेशन बिटवीन पार्टिकल अँड सिस्टीम. पण पार्टिकल किती आहे, 2, म्हणून त्यामध्ये रिलेशन असणार आहे. पार्टिकल 2 असल्या कारणाने त्यामध्ये रिलेशन असणार आहे. म्हणून इथे k इज इक्वल टू आपण 1 घेणार. बरोबर. मग त्यानंतर यामध्ये जर आपण k ची व्हॅल्यू 1 पुटअप केली, F इज इक्वल टू 3 इंटू 1 मायनस 1 इंटू 2, सॉरी किती येणार, 5 डिग्री ऑफ फ्रीडम. तर मोनो ऍटॉमिक साठी किती येणार, दॅट इज 3. आणि डाय ऍटॉमिक साठी किती येणार, 5 डिग्री ऑफ फ्रीडम. ओके. तर काय बघितलं यामध्ये, RMS स्पीड बघितला, त्यासाठी फॉर्म्युला बघितला. त्यानंतर जे काही एनर्जी आणि टेम्परेचर यांचं रिलेशन कसं होतं, डायरेक्ट रिलेशन होतं. आणि डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की ते पार्टिकल येतो किती पोझिशन त्याची त्या याच्यामध्ये कशामध्ये म्हणता येईल आपल्याला, जी काही सिस्टीम घेतली त्यामध्ये किती पोझिशन असणार, त्याची पोझिशन किती वेळा तो रोटेट होणार आहे, वर्क परफॉर्म करणार आहे त्यामध्ये, त्यालाच आपण म्हणणार डिग्री ऑफ फ्रीडम. ओके. त्यानंतर आपण बघू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपल्याला एक
त्यासाठी आपल्याला एक रिलेशन प्रूफ करायचे विच इज कॉल्ड एज मेयर्स रिलेशन. हे रिलेशन आपलं सीपी CV is equal to capital R. This is called as Mayer's relation in terms of CP and CV. बरोबर. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आपण Mayer's relation फाइंड आउट करण्यासाठी consider one mole of an ideal gas consider करायचा that is enclosed in a cylinder by light and frictionless airtight piston. काय करणार तो कुठे घेणार आपण 1 मोल गॅस एका एअरटाइट एनक्लोज्ड सिलेंडर मध्ये घेणार की ज्याला पिस्टन्स आहे. बरोबर. काय करणार 1 मोल गॅस घेतला तो 1 मोल गॅस कशामध्ये घेतला एअरटाइट सिलेंडर मध्ये घेतला. सिलेंडरला काहीतरी पिस्टन आहे ते पिस्टनच्या सहाय्याने त्याचा व्हॉल्यूम कमी जास्त करणार आहे. बरोबर. लेट P, V and T. P म्हणजे काय P म्हणजे प्रेशर V म्हणजे व्हॉल्यूम and T म्हणजे टेम्परेचर. Let P, V, T are the pressure, temperature and volume of the cylinder or system. त्यानंतर याच्यामध्ये आपण एकदा काय करणार आहोत इफ गॅस इज हिटेड. जेव्हा गॅस इज हिटेड होईल काय गॅस हिट केला होणार म्हणजे त्याला काय होणार टेम्परेचर वाढवणार आपण किती देन टेम्परेचर इन्क्रीजेस टू DT. जेव्हा गॅसला हिट देणार त्याला काहीतरी टेम्परेचर दिलं त्यामुळेच गॅसला हिट होणार आहे. म्हणून कशाने इन्क्रीज होणार आहे जे टेम्परेचर आहे ते DT ने. बट व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम और सिलेंडर इज कॉन्स्टंट. जो व्हॉल्यूम असणार आहे तो काय असणार आहे कॉन्स्टंट. देन हीट सप्लाइड टू द गॅस इज DQ1. ज्या गॅसला आपण हीट सप्लाय करणार आहे हीटचं सिम्बॉल माहिती आपल्याला हीट विच इज डिनोटेड बाय कॅपिटल Q. द हीट सप्लाइड बाय द गॅस विच इज द DQ1 इज युज्ड टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. आता जेव्हा आपण एका सिलेंडर घेतलं त्या सिलेंडरला जर आपण हीट दिल्यानंतर ऑब्विसली त्यामध्ये काहीतरी हीट प्रोड्यूस होणार आहे. मग ती हीट काय करणार आहे ती हीट कशासाठी यूज होती इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. त्या सिलेंडरची एनर्जी असेल इंटरनल एनर्जी असेल विच इज डिनोटेड बाय कॅपिटल E. ती काय करणार आहे ते इन्क्रीज करणार आहे. बरोबर. इफ V is constant then no work is done, that is the piston is do not move. जे काही पिस्टन असेल जेव्हा वर्क परफॉर्म होणार नाही तेव्हा जे पिस्टन असेल ते कसं असणार आहे नो वर्क इज डन इन मुव्हिंग पिस्टनची पोझिशन चेंज होणार आहे म्हणजे पिस्टन मूव्ह होणार आहे पण जो व्हॉल्यूम असणार आहे फर्स्ट आपण बघितलेला आहे आपण जो व्हॉल्यूम असणार तो कसा असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. केव्हा जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. यासाठी आपल्याला दोन केस बघायचे एकदा व्हॉल्यूम कॉन्स्टंट एकदा व्हॉल्यूम चेंजेस. पण व्हॉल्यूम चेंज नाही झाला पण पिस्टन मूव्ह झालं पण वर्क परफॉर्म होणार आहे का व्हॉल्यूम चेंज झाला तरच वर्क परफॉर्म होतं. म्हणून इथे वर्क जे असणार आहे नो वर्क. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्क परफॉर्म होणार नाही. इज डन मुव्हिंग पिस्टन. जेव्हा पिस्टन मूव्ह होईल त्यावेळी कोणत्या प्रकारचं वर्क परफॉर्म होणार नाही. केव्हा जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. त्यानंतर ऑन दी अदर हँड कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इन्क्रीजेस बाय अमाऊंट ऑफ DV. त्यानंतर काय केलं आता इथे काय केलं आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता आता काय कॉन्स्टंट घेतला प्रेशर कॉन्स्टंट घेतला. बरोबर. तर प्रेशर कॉन्स्टंट केल्यानंतर काय झालं विथ कॉन्स्टंट प्रेशर आणि काय केला व्हॉल्यूम इथे काय केला इन्क्रीज केला बाय अन अमाऊंट ऑफ DV. व्हॉल्यूम कशाने चेंज केला आपण काय अमाऊंट मध्ये DV अमाऊंट मध्ये व्हॉल्यूम घेतला. द वर्क डन बाय द सिस्टीम. जे काय सिस्टीमवर वर्क डन झालं केव्हा बघा आता इथे व्हॉल्यूम चेंज केला लगेच सिस्टीमवरती वर्क डन परफॉर्म झालं तर DW इज इक्वल टू P इंटू DV. बरोबर. मग त्यानंतर आपल्याला यासाठी इक्वेशन नंबर 1 होतं इक्वेशन नंबर 1 DQ इज इक्वल टू DE इज इक्वल टू CV DT. हा फॉर्म्युला इथे भेटतो आपल्याला. DQ इज इक्वल टू D हीट इज इक्वल टू इंटरनल एनर्जी इज इक्वल टू विथ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. C म्हणजे काय स्पेसिफिक हीट. C कशाचा सिंबल आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू टेम्परेचर. कशामुळे टेम्परेचर वाढवण्यामुळे आपल्याला स्पेसिफिक हीट भेटते बट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याला काय इक्वेशन नंबर 1 दिला आपण. आणि त्यानंतर इथे वर्क डन परफॉर्म झालं विच इज DW इज इक्वल टू काय आला इथे P इंटू DV. PW काय आला कशामुळे वर्क डन परफॉर्म झालं प्रेशर वाढवला आपण प्रेशर कॉन्स्टंट ठेवला आणि व्हॉल्यूम इन्क्रीज केलं तर या दोन्ही क्वांटिटीमुळे आपल्याला इथे वर्क डन परफॉर्म झालंय. म्हणून DW इज इक्वल टू
पीडीव्ही घेतला आपण. तसंच जसं इक्वेशन नंबर 1 आला तसंच डीक्यू इज इक्वल टू डीई प्लस डीडब्ल्यू इज इक्वल टू सीपीडीव्ही. तर सीपी काय आला, इथे प्रेशर कॉन्स्टंट होता, सीपी डीटी. याला काय दिलं, इक्वेशन नंबर 2. बरोबर. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2, तर सीपी डीटी इज इक्वल टू सीपी डीटी प्लस डीडब्ल्यू. आता इक्वेशन नंबर 3 कसं आलं, सीपी डीटी. बरोबर. सीपी डीटी इज इक्वल टू डीडब्ल्यू. हे इक्वेशन बघा, इक्वेशन नंबर 2 डीडब्ल्यू आणि सीपीडीटी. इक्वेशन नंबर 2 मध्ये फक्त जो काही डीई आहे त्याची व्हॅल्यू सीव्हीडीटी जी आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये ती यामध्ये पुटअप केली आपण. बरोबर. सीपीडीटी इज इक्वल टू सीव्हीडीटी प्लस डीडब्ल्यू. हे कसं आलं, इक्वेशन नंबर 1 मधून डीई ची व्हॅल्यू यामध्ये पुटअप केली फक्त आपण, त्यावरून आपल्याला इक्वेशन नंबर 3 भेटलेला आहे. पण दोन्ही साईडला कोणत्या क्वांटिटी सारख्या दिसत आहेत, जो काही डीटी आहे, इकडेही डीटी आहे, इकडेही डीटी आहे. या साईडचा डीटी, या साईडचं डीटीचं इक्वेशन सीव्हीडीटी जर आपण इकडे शिफ्ट केलं तर जो पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह साईन होत त्याचं काय होईल, निगेटिव्ह साईन होईल. म्हणजेच सीपी मायनस सीव्ही इंटू डीटी. डीटी काय आहे, कॉमन काढला आपण त्यामध्ये. डीटी दोन्ही साईडचा कॉमन टर्म आहे म्हणून डीटी दोन्ही टर्म एकत्र केल्या आणि डीटी त्यामधनं कॉमन काढून बाहेर घेतला. तर या साईडला काय उरला, डीडब्ल्यू म्हणजे काय आहे, पीडीव्ही. आता पीडीव्ही कुठून आला, म्हणजे जीडब्ल्यू ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये रिअरेंज करून आपण त्यामध्ये डीडब्ल्यू ची व्हॅल्यू पुटअप केली. त्यानंतर फ्रॉम 1 मोल ऑफ गॅस पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. आता तुम्हाला सांगितलं होतं मी पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, बट फॉर 1 मोल म्हणजेच एन इज इक्वल टू 1. तर यामध्ये एन इज इक्वल टू 1 टाकलं तर काय भेटेल, पीव्ही इज इक्वल टू आरटी. त्यावर हे आलंय पीव्ही इज इक्वल टू आरटी. फ्रॉम 1 मोल ऑफ गॅस पीव्ही इज इक्वल टू आरटी. बरोबर. बट हे इक्वेशन आपण डीटी आणि डीव्हीच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. हे पूर्ण टोटली आपण डीटी आणि डीक्यू मध्ये घेतलाय, चेंजेस मध्ये घेतलाय. त्यामुळे पीडीव्ही इज इक्वल टू आरडीटी, बट प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर. मग आरडीटी इज इक्वल टू, आपल्याला पीडीव्ही ची व्हॅल्यू माहिती आहे. पीडीव्ही ची व्हॅल्यू काय आली आपली, पीडीव्ही इज इक्वल टू सीपी मायनस सीव्ही इंटू डीटी. बरोबर. मग आरडीटी इज इक्वल टू आपण पीडीव्ही ची व्हॅल्यू जर पुटअप केली तर काय भेटेल, सीपी मायनस सीव्ही होल ब्रॅकेटला मल्टिप्लाइड बाय डीटी. बरोबर. आता इथे बघणार आपण दोन्ही साईडला कोणत्या टर्म कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे. इथेही डीटी आहे आणि इथेही डीटी आहे. मग डीटी डीटी गेट, इथला डीटी आणि इथला डीटी काय करणार, एकमेकाला कॅन्सल करणार. मग काय भेटणार आपल्याला, आर इज इक्वल टू सीपी मायनस सीव्ही. This is known as the Mayer relations in terms of specific heat at pressure and specific heat at volume. बरोबर. कशा मधलं रिलेशन आहे, सीपी आणि सीव्ही मधलं. याला काय म्हणायचं, मेयर्स रिलेशन. तर मेयर्स रिलेशन साठी काय केलं आपण, फर्स्ट ऑफ ऑल एक मॉलिक्यूल कन्सिडर केला, 1 मोल ऑफ गॅस कन्सिडर केला. 1 मोल ऑफ गॅस कन्सिडर केल्यानंतर काय केलं, तो कसा आहे, कुठे पुटअप केला, सिलेंडर मध्ये घेतला. कशामध्ये, सिलेंडर मध्ये. तो कोई एनक्लोज्ड सिलेंडर आहे आणि 2 केसेस घेतला. एका केसमध्ये काय केलं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवला आणि एका केसेस साठी काय केलं, कॉन्स्टंट प्रेशर घेतला. आणि इक्वेशन फर्स्ट जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट होतं तेव्हा काय भेटलं आपल्याला, डीक्यू इज इक्वल टू डीयू प्लस सीव्हीडीटी इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम म्हणून सीव्ही. आणि इक्वेशन 2 जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट घेतला तेव्हा काय भेटलं, डीक्यू इज इक्वल टू डीई प्लस डीडब्ल्यू इज इक्वल टू सीपी डीटी. याला इक्वेशन नंबर 2 दिला. आणि दोन्ही इक्वेशन आपण कंबाईन केले त्यावरून आपल्याला इक्वेशन भेटलं, सीपी मायनस सीव्ही डीटी इज इक्वल टू पीडीव्ही. पीडीव्ही कुठून भेटला, ज्याच्यामध्ये आपण डीडब्ल्यू ची व्हॅल्यू पुटअप केली. आणि त्यानंतर फॉर 1 मोल ऑफ गॅस साठी पीव्ही इज इक्वल टू आरटी घेतला. आरटी का घेतला, फॉर 1 मोल आहे म्हणून एन इज इक्वल टू 1 टाकला त्यामध्ये. आणि पीडीव्ही इज इक्वल टू आरडीटी. दोन्ही इक्वेशन चेंज करून घेतले आणि पीडीव्ही ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुटअप केला. वाटलं तर याला इक्वेशन ए द्या. यामध्ये पीडीव्ही ची व्हॅल्यू पुटअप केली. काय आहे, सीपी मायनस सीव्ही डीटी. आणि दोन्ही साईडचे डीटी डीटी कॅन्सल करून आपल्याला रिक्वायर्ड एक्सप्रेशन भेटलं, सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू capital R. This is known as the Mayer's relation. Okay. Absorption, emission and transmission of heat. First of all, what is absorption? Absorption means
जी एनर्जी असणार आहे ती काय करणार आहे, पूर्णपणे ऍब्सॉर्ब करणार आहे. त्यानंतर रिफ्लेक्शन मीन्स या बोर्डवरती जर लाईट पडला, लाईट पडून तो परत रिफ्लेक्ट झाला उलटा, यावरनं तो परत जर रिटर्न गेला तर त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. आणि ट्रान्समिशन म्हणजे लाईट ट्रान्समिट होणे, म्हणजे वन मीडियम टू अनदर मीडियम. फॉर एक्झाम्पल ग्लास मधून लाईट काय होतो, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर होतो, त्याला आपण ट्रान्समिशन म्हणतो. त्यासाठी आपल्याला 3 टर्मच्या बेसिक डेफिनेशन बघायचे आहे. हे डेफिनेशन तुम्हाला विचारले जाऊ शकता पेपरला. तर कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, तर काय आहे कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, विच इज द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब टू द टोटल क्वांटिटी ऑफ हीट इन्सिडेंट. म्हणजेच द रेशो, कशाचा रेशो असणार आहे, अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब टू द टोटल क्वांटिटी ऑफ हीट इन्सिडेंट. म्हणजे त्या बॉडीवरती जेवढी हीट इन्सिडेंट झाली त्याच्या काहीतरी अमाऊंट मध्ये हीट तेवढीच काय होणार आहे, ऍब्सॉर्ब होणार आहे. म्हणजे याला ऍब्सॉर्प्शन म्हणायचं. कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन काय करतं, ऍब्सॉर्प्शन हीट ऍब्सॉर्ब करते, एवढंच लक्षात ठेवायचं. ऍब्सॉर्ब अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट. ओके. सेम कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट रिफ्लेक्टेड. रिफ्लेक्शन म्हणजे काय होतं, म्हणजे एका मीडियमवरून लाईट रिफ्लेक्ट याच्यावर पडणार आणि यावरून परत रिटर्न जाणार, त्याला आपण रिफ्लेक्शन होणार. कशाचा रेशो असणार आहे, रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी. जी रॅडियंट एनर्जी, आता रेडिएशन, सूर्याकडनं जी एनर्जी ती आपल्याला रेडिएशनच्या फॉर्म मध्ये, म्हणजे तिला रॅडियंट एनर्जी म्हणू शकतो आपण. जी रॅडियंट एनर्जी यावर ट्रान्सफर होणार आहे ती परत रिटर्न जाणार आहे. म्हणजे द अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड म्हणजे यावरून रिफ्लेक्ट होऊन टू द टोटल अमाऊंट ऑफ इन्सिडेंट एनर्जी. म्हणजे जेवढी एनर्जी रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्ट झाली त्याचा आणि जेवढी अमाऊंट ऑफ टोटल एनर्जी जेवढी असणार आहे त्या दोघांचाही रेशो म्हणजेच कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन म्हणजे ट्रान्सफर फ्रॉम लाईट वन मीडियम टू अनदर मीडियम. आता पाणी जर घेतलं आपण तर पाण्यामध्ये लाईट ऑब्व्हियसली ट्रान्सफर होतो. रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट ट्रान्समिटेड, जी रॅडियंट हीट असणार आहे ती ट्रान्समिट होणार आहे. अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट ट्रान्समिटेड टू द टोटल अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इन्सिडेंट बरोबर इज कॉल्ड एज कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, यामध्ये अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब, अमाऊंट ऑफ हीट रॅडियंट, अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ट्रान्समिटेड. ओके. तर हे 3 बेसिक डेफिनेशन आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा टाईपचा कोट, ब्लॅक कलरचा कोट जेव्हा घालून फिरतो और व्हाईट घालून फिरतो तर आपल्याला डिफरन्स जाणवत असेल तिथे, की जेव्हा आपण व्हाईट कलरचे कपडे घालून फिरतो, व्हाईट कलरच्या कपड्यांनी काय होतं, आपल्याला जी रेडिएट हीट असेल ती काय होती, इमिट होती आपल्याकडे, पूर्णपणे ऍब्सॉर्ब केली नाही जात. पण जेव्हा आपण ब्लॅक कलरचे कपडे घालतो तेव्हा टोटल अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब केली जाते. ब्लॅक कलर हा ऍब्सॉर्प्शन साठी गृहीत धरला जातो. अ ब्लॅक बॉडी विच ऍब्सॉर्ब द एंटायर रेडिएशन, सूर्याकडनं येणारे जेवढी रॅडियंट एनर्जी असेल, जेवढी रेडिएशन असेल, तो ब्लॅक कलर काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. एनर्जी इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. कशाला म्हणायचं, अ बॉडी विच ऍब्सॉर्ब एंटायर रेडियंट एनर्जी, जेवढी रेडियंट एनर्जी येणार आहे आपल्या सूर्याकडनं आपल्या शर्टावरती पडणार आहे. आपला जे शर्ट असेल ज्या दिवशी आपण ब्लॅक शर्ट घालणार तेव्हा आपली बॉडी होणार परफेक्टली ब्लॅक बॉडी. बरोबर. बॉडी विच ऍब्सॉर्ब रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड एज परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके. त्यानंतर बघू आपण परफेक्टली फेरी ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी झाल्यानंतर आपल्याला बघायचंय फेरी परफेक्टली ब्लॅक बॉडी, की अशी ब्लॅक बॉडी किती आपण प्रिपेअर करू शकतो. ब्लॅक बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी तुम्हाला मी आपला एक्झाम्पल सांगितलं, जेव्हा आपण ब्लॅक शर्ट घालतो त्यानंतर त्याला परफेक्टली ब्लॅक बॉडी आपण त्याला कन्सिडर करू शकतो. तर फेरी ब्लॅक बॉडी काय आहे, तर यामध्ये एक सर्क्युलर शेप डिस्क कन्सिडर केली आहे और एक पोर्शन कन्सिडर केला, इव्हॅक्युएटेड पोर्शन कन्सिडर केला आहे सर्क्युलर शेप, आणि त्या पोर्शन मध्ये एक कोनिकल प्रोजेक्शन घेतलेला आहे. त्याला कोनिकल प्रोजेक्शन केलं ते सेंटरला. त्याला एक अपर्चर आहे, अपर्चर म्हणजे स्मॉल होल आहे त्याला. त्याच्या थ्रू जे काही रेडिएशन या साइडने जे काही रेडिएशन येणार आहे त्या अपर्चर थ्रू यामध्ये पास होणार आहे, जे की इव्हॅक्युएटेड आहे, आणि जो काही मधला पूर्ण पोर्शन आहे तो पूर्णपणे ब्लॅक कोटेड आहे. जी बाहेरची बाजू आहे ती सिल्वर पॉलिश्ड आहे
आणि उरलेली जी काय पोकळी आहे त्याच्या बाहेरची ती बी इव्हॅक्युएटेड आहे, म्हणजे ती सुद्धा मोकळी आहे. आणि जी वरची बाजू आहे ती डबल वॉल्ड आहे, जी दिसतंय आपल्याला की डबल वॉल्ड आहे. बरोबर. जेव्हा त्याचं कन्स्ट्रक्शन काय करणार आहे आपण, व्हेन द लाईट इन्सिडेंट ऑन दी कोनिकल प्रोजेक्शन, जेव्हा लाईट कोनिकल प्रोजेक्शन वरती इन्सिडेंट होणार आहे तेव्हा लाईट असा इथून इथे, इथून इथे, इथून इथे असा ट्रान्सफर होणार आहे. बरोबर. ट्रान्समिटेड इन डिफरंट डायरेक्शन इन इव्हॅक्युएटेड ट्यूब. या इव्हॅक्युएटेड ट्यूब मध्ये डिफरंट डायरेक्शनला लाईट ट्रान्समिट होणार आहे. बरोबर. तर लाईट ट्रान्समिट झाल्यामुळे ही पूर्ण जी बॉडी आहे इंटरनल ती कशी आहे, काय केली आपण, ब्लॅक कोटेड केलेली आहे. तर ब्लॅक कोटेड केल्यामुळे जो काही पूर्ण पोर्शन आहे तो कसा तयार होणार आहे, पूर्णपणे एक ब्लॅक बॉडी तयार होणार आहे. आणि म्हणूनच त्याला आपण म्हणतोय, याला असं म्हणणार आहे की व्हेरी परफेक्टली ब्लॅक बॉडी, जी की आपण मॅनमेड आहे, जी की आपण बनवलेली आहे. कशी बनवली, लाईट इन्सिडेंट केला कोनिकल प्रोजेक्शन वरती आणि कोनिकल प्रोजेक्शन वरनं पूर्ण डायरेक्शनला तो ट्रान्समिट होतो आणि ट्रान्समिट झाल्यानंतर मधी ब्लॅक कोटिंग केली असल्यामुळे तिथे पूर्णपणे ब्लॅक पोर्शन तयार होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो परफेक्टली व्हेरी ब्लॅक बॉडी. ओके. तर त्यानंतर बघायचं आपल्याला किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड थेरोटिकल प्रूफ. किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरोटिकल प्रूफ. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल त्याचं स्टेटमेंट बघू पहिले. प्रूफ साठी आपल्याला ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिशन हे प्रूफ आहे ते आपण डिस्कस करून घेऊ. फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऍब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन, किंवा फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ऍब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन, जे काही थर्मल रेडिएशन आहे ते काय करणार आहे, इमिटिंग और ऍब्सॉर्बिंग, किंवा इन अ थर्मल इक्विलिब्रियम, किंवा इन अ थर्मल इक्विलिब्रियम, देन द इमिसिव्हिटी इज इक्वल टू द ऍब्सॉर्बिव्हिटी. जेव्हा एखादी बॉडी फॉर बॉडी इमिटिंग अँड ऍब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन जेव्हा इमिट करेल और ऍब्सॉर्ब करेल, पण टेम्परेचर कसं असेल, इक्विलिब्रियमला म्हणजे कॉन्स्टंट असेल, तेव्हा काय होतं, इमिसिव्हिटी इज इक्वल टू ऍब्सॉर्बिव्हिटी. हे याचं स्टेटमेंट आहे. म्हणजेच स्मॉल ए इज इक्वल टू कॅपिटल ई. याचं थेरोटिकल प्रूफही आहे, ते आपण नंतर डिस्कस करू. हे झाल्यानंतर तुम्ही स्टेटमेंट झालं. याचं स्टेटमेंटसाठी फक्त तुम्ही स्टेटमेंट लिहिलं, तुम्हाला स्टेटमेंटला 1 मार्क भेटून जाईल. त्यानंतर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक रेडिएशन. आता जे काही ब्लॅक रेडिएशन आहे त्याचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूट कसं होतं ब्लॅक रेडिएशन ते बघणार आहोत आपण. जे की एक्स ऍक्सिसला, वाय ऍक्सिसला रेडियंट पॉवर घेतलेला आहे आणि वाय ऍक्सिसला वेव्हलेंथ विच इज युनाइटेड बाय लॅम्बडा. वेव्हलेंथ कशाने इंडिकेट केली, लॅम्बडा. ओके. इथे सोर्स कोणता वापरलेला आहे, रेडिएशन ऍट डिफरंट टेम्परेचर. डिफरंट टेम्परेचरला रेडियंट पॉवर म्हणजे रेडिएशन काय असतं ते आपण बघणार आहोत. तर जेव्हा टेम्परेचर 5000 केल्विन असणार आहे, म्हणजेच मॅक्झिमम वेव्हलेंथ कशी असणार आहे, मॅक्झिमम असल्यानंतर टेम्परेचर किती आहे, 5500 केल्विन. तर लाईट व्हिजिबल केव्हा असेल, व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ कुठून कुठपर्यंत आहे बघा इथे 5000 ते 1000 या दोघांच्या रेंजमध्ये व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हळूहळू ग्राफ हा डिक्रीज होत गेलेला आहे. कशामध्ये, 5000 पर्यंत गेला, 4000 वर गेला, 3000 वर गेला. यावरून काय आपण एक सांगू शकतो की जसं जसं टेम्परेचर डिक्रीज होईल तसं काय होणार आहे, जी वेव्हलेंथ आहे ती काय होते, कमी होते. इथे बघू शकतो आपण टेम्परेचर, इथं टेम्परेचर जास्त होतं, वेव्हलेंथ जास्त होती. टेम्परेचर जास्त कमी झालं, वेव्हलेंथ कमी झाली, म्हणजे टेम्परेचरचं आणि वेव्हलेंथचं कसं प्रपोर्शन झालं, इनव्हर्स डायरेक्ट प्रपोर्शन झालं. ओके. यामध्ये जास्त बघण्यासारखं काही नाहीये, फक्त एवढंच बघायचं आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरनं की काय वर्सेस काय आहे. आणि रेडियंट पॉवर ही रेडिएशन प्रोव्हाइड करतोय विच इज द टेम्परेचर प्रोव्हाइड करतोय म्हणजेच ते, आणि कोणा वर्सेस वेव्हलेंथ वर्सेस. ओके. तर काय बघितलं याच्यामध्ये, फेरी ब्लॅक बॉडी मध्ये आपण एक इव्हॅक्युएटेड सर्क्युलर शेप डिस्क घेतली, त्यामध्ये रेडिएशन इन्सर्ट केल्यावर रेडिएशन त्यावर इन्सिडेंट केले मध्ये आणि एक ब्लॅक बॉडी तयार केली. आणि याचं स्टेटमेंट बघितलं, ऍब्सॉर्बिव्हिटी इज इक्वल टू इमिसिव्हिटी, आणि हा ग्राफ एक्सप्लेन केला. ओके. त्यानंतर स्टीफन्स बोल्झमन लॉ ऑफ रेडिएशन. जो काही स्टीफन्स आणि बोल्झमन या दोघांचा जो काही लॉ आहे रेडिएशनचा त्याबद्दल आपण आता डिस्कस करणार आहोत. तर
यासाठी एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावरून आपण याचं स्टेटमेंट लिहू शकतो. तुम्हाला स्टेटमेंट खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. द रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया. हे बघा, द रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी, द रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी विच इज द कॅपिटल Q per unit area which is the capital A, or the power radiated per unit area, or the power radiated per unit area, that is the capital Q. power or heat दोन्ही सारखेच असणार आहे तिथे. or the power radiated per unit area of a perfectly black body. perfectly black body साठी काय आहे? the power radiated per unit area of a perfectly black body. जेवढी पॉवर रॅडिएट झालेली आहे त्याच्या पर युनिट एरिया ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बघा Q upon A, which is the radiant energy per unit area, is directly proportional to the fourth power of its absolute temperature. The fourth power of directly proportional to the symbol आहे असं लिहू शकतो आपण याला. पण याला जर इक्वल टूच्या फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला तर कसं लिहू शकतो? हा जो काही कॉन्स्टंट आहे याला काय म्हणणार आपण? विच इज द स्टीफन्स कॉन्स्टंट. ओके, काय यामध्ये फक्त एवढंच आहे की जी काही रेडियंट एनर्जी आहे पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स टेम्परेचर. ओके, यासाठी सुद्धा डेरिव्हेशन आहे. पूर्ण बेसिक जेवढं होतं तेवढं आपण यामध्ये डिस्कस केलं. ओके, थँक्यू.